माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय सुनेत्रा पवारजी यांनी आमच्या महायुतीमधील 6 जे मंत्री आम्ही समन्वय समितीचे आहोत अशी बैठक झाली। या बैठकीमध्ये येणाऱ्या ज्या जिल्हा परिषदेच्या, विधान परिषदेच्या, सहकार खात्याच्या ज्या ज्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत, या सर्व निवडणुका महायुतीमध्येच लढण्याचे निर्देश आणि एकमत आजच्या बैठकीत झालं। जरी लोकल निवडणुका असतील, कारण नगरपंचायत लोकल निवडणुका आहे, ग्रामपंचायती लोकल निवडणुका आहेत, त्यासुद्धा महायुतीनेच त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। सोबत या ठिकाणी या राज्यातील जे जे काही आता महामंडळ आहेत, महामंडळावरील सदस्य आहेत, साधारण 170 महामंडळ आहे आणि 650च्या वर महामंडळातील सदस्य आहे। यावर तातडीने या महिनाभरामध्ये नियुक्त्या करा, याकरता जे काही आम्ही फॉर्म्युला ठरवलेला आहे त्या फॉर्म्युलाप्रमाणे या ठिकाणी त्याचं संपूर्ण असेसमेंट करून तातडीनं यासुद्धा महामंडळाच्या नियुक्त्या करण्याबद्दलचं एकमत झालेलं आहे। सोबतच विशेष कार्यकारी अधिकारी असतील, जिल्हास्तरीय समित्या असतील, जिल्हास्तरीय समित्या, तालुकास्तरीय समित्या, जे काही विविध विकास कामे आहेत त्या विकास कामामधील जे काही निधी आहेत त्या निधीबद्दलचा समन्वय, या सर्व चर्चा या ठिकाणी झाल्या आणि या सर्व चर्चेमध्ये महायुतीमध्ये अत्यंत समन्वयाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, एकनाथ शिंदेजी आणि सुनेत्रा पवारजींनी या राज्यातल्या 3ही पक्ष, महायुतीमधले 12 पक्ष आणि आमचे सरकार यामधला समन्वय अधिक मजबूत व्हावा, सर्वच प्रकारचे सरकारच्या योजना या सर्व पक्षाच्या, आमच्या 3ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी समाजापर्यंत पोहोचवाव्या आणि यामध्ये पुन्हा एकदा महायुतीने प्रचंड मजबूतीने या महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्व नेत्यांनी, सर्व आमदारांनी, सर्व पालकमंत्र्यांनी जो काही आज निर्देश दिलेले आहेत, सर्व पालकमंत्र्यांचे पाळायचे, आमदारांनी पाळायचे। जो महायुतीचा